दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. आता पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार. राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेमसानींचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित. सूत्रांची माहिती. चिराग पासवान यांना मंत्रिपदासाठी फोन. पंतप्रधान कार्यालयामधून चिराग पासवान यांना फोन. सूत्रांची माहिती. बिहारच्या जितेंद्रराम मांझी यांना मंत्रिपदासाठी फोन. सूत्रांची माहिती. तर जेडीयूला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. एनडीएच्या नावानं कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली. भारतामध्ये लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच. सामनाच्या रोखठोकमधून मोदींसह भाजपवर निशाणा. शनिवारी संध्याकाळी मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण. मात्र शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. सूत्रांची माहिती. रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन. रावेरच्या खासदार रक्षा खडसे आज मोदींसोबत मंत्रिमंडळासाठी शपथ घेणार. सूत्रांची माहिती. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी. शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन. प्रतापराव जाधव आज मंत्रिपदाची शपथ घेणार. श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं असं सर्वांना वाटत होतं, पण त्यांनी केंद्रीय मंत्रिपदासाठी नकार दिला. शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला. खासदार प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद घ्यावं म्हणून आम्ही माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सुचवलं होतं, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्याला नकार दिला. संघटनात मी काम करणार म्हणून